आपल्याला उद्धव ठाकरे बघायला मिळत आहेत। उद्धव ठाकरेंचा ताफा आता मातोश्री बाहेर पडलेला आहे। उद्धव आणि आदित्य बाजूबाजूलाच बसलेत आणि त्यांचा ताफा आता मातोश्रीवरून निघालेला आहे। जसं सुस्मिता सांगत होती, आधी ते शिवतीर्थावर जातील आणि तिथून दोघं एकत्र म्हणजे दोघं भाऊ मिळून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून एकत्रितपणे ते शिवसेना भवनाकडे जातील असं कळतंय। आत्ता मातोश्रीवर हा ताफा निघालेला आहे उद्धव ठाकरेंचा। या गाड्या सगळ्या आता शिवतीर्थाकडे जातील आधी आणि मग शिवसेना भवनाकडे। सुस्मिता आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, काय अधिक माहिती? जसं तू म्हणालीस की पुढच्या काही वेळामध्ये निघतील उद्धव ठाकरे, तसं निघालेत, काय सांगशील? आता आपण बघतोय की शिवतीर्थाच्या दिशेनं मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे यांचा ताफा निघालेला आहे। आजचा वचननामा हा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे। ठाकरे बंधू एकत्र येणं हे जितकं महत्वाचं होतं तितकंच महत्वाचं आहे की मुंबईकरांना या महानगरपालिका निवडणुकीमधनं काय मिळणार। या निवडणुकांच्या दरम्यान जनतेसमोर जात असताना विकासाचा मुद्दा घेऊन जाण्यासाठी आपला शब्द नेमका काय असेल, आपली वचनं काय असतील, याच्याच आज सर्वांसमोर उल्लेख हे दोन्ही बंधू पत्रकार परिषद घेत करणार आहेत। या सगळ्या प्रक्रियेदरम्यान दोन्ही ठाकरेंची युवा पिढी असेल, त्याचबरोबर दोन्ही ठाकरेंचं प्रत्यक्ष लक्ष होतं। काही वेळापूर्वी संजय राऊतांनी सुद्धा राज ठाकरे यांच्याशी संवाद साधलेला आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना प्रमुख म्हणून ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे त्या विचारांना धरूनच हा वचननामा तयार करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे आणि सोबतच आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षाचे शशिकांत शिंदे देखील उपस्थित असणार आहे। तिघांच्या उपस्थितीमध्ये मुंबईकरांचा वचननामा हा प्रसिद्ध केला जाणार आहे। सुस्मिता, शब्द काय असेल हे महत्वाचं आहे। बरोबर बरोबर, क्षमा कर सुस्मिता। हा जो वचननामाचं प्रेझेंटेशन आहे ते वरळी डोम मध्ये अमित आणि आदित्यने दिलं होतं, तर ते दोघं सुद्धा आज या पत्रकार परिषदेमध्ये असतील का? शिवसेना भवनामध्ये सोबत असतील का? नक्कीच दोन्ही युवा पिढीतले ठाकरेंचे नेतृत्व करणारे अर्थात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे या संपूर्ण वचननाम्याच्या प्रक्रियेमध्ये होते। बरोबर, संजय राऊत यांनी सुद्धा कायम मार्गदर्शन केलेलं आहे। गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं बघितलेला होता आणि त्यामुळं विजन हे अतिशय स्पष्ट असल्याचं पाहायला मिळतं। अमित ठाकरे यांना पर्यावरणाची, प्राण्यांची आवड आहे, त्याचा सुद्धा यामध्ये ओघवता उल्लेख या सगळ्या वचननाम्यामध्ये असणार आहे। शिक्षणाविषयी ठाकरेंचं विजन वेगळं आहे। मुंबईमध्ये अनेक सीबीएसई, आयसीएसईच्या शाळा स्वतः आदित्य ठाकरेंनी मुंबई पब्लिक स्कूलच्या निमित्तानं सुरू केलेल्या होत्या। त्याबाबत सुद्धा मोठ्या घोषणा या वचननाम्यामध्ये असण्याची शक्यता आहे। मुळातच ज्या पद्धतीनं मुंबई शहर आहे त्या मुंबई शहराच्या प्रत्येक घटकाला जोडण्याचं काम आणि जगणं उत्तम व्हावं सर्वसामान्यांचं, या उद्देशाने हा वचननामा दिला जाणार आहे। ठाकरेंचा शब्द आणि ठाकरेंचं वचन नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने निवडणुकांना सामोरं जाताना विजन असणार आहे ते आज स्पष्ट होईल। नक्की। तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुस्मिता। जसं सुस्मिता सांगतेय की आधी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरनं आत्ताच निघालेले आहेत आणि एका बाजूला आपण त्यांच्या ताफ्याचा म्हणजे त्यांच्या ताफ्याच्या पाठी सुद्धा आहोत। ते शिवतीर्थापर्यंत जातील, मग शिवतीर्थामध्ये राज ठाकरे आणि त्यांची बातचीत होईल आणि तिथून मग ते शिवसेना भवनाकडे निघतील। शिवतीर्थापासून शिवसेना भवन हार्डली 5 मिनिटं अंतरावर आहे, तर ते दोघं शिवसेना भवनामध्ये जातील। अमित आणि आदित्य सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये असतील असं कळतंय। शिवशक्तीचा अजेंडा असा उल्लेख या वचननाम्याचा आहे असं कळतंय। पुन्हा एकदा आपण याविषयी बोलूच, मात्र आत्ता जसं 1 वाजता पत्रकार परिषद नियोजित आहे त्यामुळे 12, सव्वा 12च्या दरम्यानच मातोश्रीवरून निघालेले आहेत उद्धव ठाकरे आणि आता ते शिवतीर्थावर जातील राज ठाकरेंच्या घरी, जे दादरला शिवाजी पार्क जवळ आहे आणि तिथून अगदी 2 मिनिटं 5 मिनिटं अंतरावर शिवसेना भवन आहे, तिथे ते दोघं जण एकत्रित जातील। त्यामुळे आता ठाकरे बंधू आपला वचननामा जाहीर करतील। उद्या ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आहे जी विक्रोळी इथं आहे, पूर्वेच्या परिसरामध्ये, आणि त्यानंतर पश्चिम परिसरामध्ये, पश्चिम भाग जो आहे मुंबईचा, तिथं दुसरी सभा असेल आणि तिसरी सभा ही शिवाजी पार्कवर असणार आहे असं निश्चित झालेलं आहे। आणि त्यानंतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा काही सभा असतील। सुमित आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। सुमित,
आता मातोश्रीवरून उद्धव ठाकरे निघालेले आहेत, मग ते शिवतीर्थावर जातील आणि तिथून शिवसेना भवनामध्ये येतील. जसं तू मगाशी म्हणालास की तयारी पूर्ण झालेली आहे. दोन्ही युवा नेते म्हणजे आदित्य आणि अमित हे आधीच आलेले आहेत का शिवसेना भवनावर? अद्याप हे दोन बंधू इथे आलेले नाही, पण पुढच्या काही क्षणामध्ये ते ज्युनियर ठाकरे बंधू इथे पोहोचतील. कारण हां. 2 दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं की हो. ज्युनियर ठाकरे बंधूंनी सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना कोणकोणत्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढवणार आहोत त्या संदर्भातली माहिती दिलेली होती आणि ती आपल्या समोर आलेली होती. 16 मुद्दे होते, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही मुद्दे आहेत जे या मार्गदर्शनामध्ये किंवा या शिबिरात सांगितलेले नव्हते. आणि तेच सगळे मुद्दे किंवा पुन्हा एकदा हा वचननामा नव्यानं सिनियर ठाकरे बंधू आपल्या समोर मांडणार आहेत. जनतेसमोर हा वचननामा ते जाहीर करतील आणि त्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे. पत्रकार परिषदेची तयारी पूर्ण झालेली आहे. पण यावेळेला केवळ 2 ठाकरे बंधूच नाही तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गट देखील आहे आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील शिवसेना भवनमध्ये येणार आहेत. दुसरी आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की आता 20 वर्षांनंतर शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे शिवसेना भवनमध्ये येणार आहेत आणि म्हणूनच इथे देखील ती तयारी देखील असेल. कारण राज ठाकरे शिवसेना भवनमध्ये आल्यानंतर वर देवी 3ऱ्या मजल्यावर आहे आणि भवानी देवीवरती विशेष प्रेम आणि श्रद्धा ठाकरे बंधूंची ठाकरेंची आहे आणि म्हणूनच सगळ्यात आधी ठाकरे बंधू वर जातील, तिथे भवानी देवीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर हे दोन्ही बंधू 2ऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे तिथे येतील. या पत्रकार परिषदेची तयारी आपण बघितली, ज्याच्यावरती 3ही पक्षांचे चिन्ह आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका 2025 निवडणूक, 26 निवडणूक आणि खाली हा वचननामा ज्याला शिववचननामा देखील म्हटलेला आहे तो हे दोन्ही ठाकरे बंधू आणि शशिकांत शिंदे जाहीर करतील. हो. आता सुमित, तू तर गेले अनेक महिने फील्डवर आहेस, नगर परिषद नगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा आणि आता सुद्धा महापालिकांच्या वेळेला. तर साधारण तुला काय चित्र दिसतंय? असं वाटत तर होतं की 2 बंधू 2 कुटुंब एकत्र यावेत, पण 2 पक्ष एकत्र आलेत, आता निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर जे लोकांचं प्रेम या दोघांना एकत्र येण्यामध्ये मिळतंय ते मतांमध्ये परिवर्तित होईल का? तुझा काय अंदाज आहे, काय चित्र आहे ग्राउंड लेवलला? 2005 नंतर किंवा जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसेनं एकत्र यावं असं प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं किंवा शिवसैनिक आणि मनसैनिकांना वाटत होतं. ती भूमिका घेण्यासाठी सातत्यानं 2014ची निवडणूक आपण पाहिली होती, त्यानंतर 17ची निवडणुकीत देखील एकमेकांना टाळी देण्यापर्यंत गेलं, पण पुढे काही झालेलं नव्हतं आणि ते आत्ता घडतंय. आणि त्यामुळे ते घडत असतानाच मराठी माणूस पुन्हा एकदा या 2 ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहील, पाठीशी उभा राहील असं चित्र काहीसं तयार होतंय. पण हे पुढच्या काही दिवसामध्ये हीच स्थिती अशी राहील का किंवा यामध्ये कोणते वेगळे मुद्दे येत आहेत का यावर निवडणुकीचे सगळे गणित अवलंबून आहेत. पण तुर्तास ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि ते एकत्र येत असताना आपल्यामध्ये वाद होणार नाहीत याची देखील पुरेपूर काळजी घेत आहेत. आता मनसेला कमी जागा मुंबईत दिलेल्या आहेत तरी देखील मनसेनं ते मान्य केलंय, त्यावर कुठेही अविश्वास दाखवलेला नाहीये किंवा आणखी इतर काही उमेदवार आपले स्वतःचे मशालीवर उभे केलेले आहेत. तर मशालीवरचे काही म्हणजे जे ठाकरेंचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी उभे राहिलेत. त्यामुळे आता कोणताही पक्षातला दुरावा नाहीये, कोणताही कौटुंबिक दुरावा नाहीये आणि जे तडजोड हे दोन्ही बंधू करायला तयार आहेत. त्यामुळे या दोन्ही बंधूंच्या युतीला आणि एकत्र येण्याला मराठी माणूसही कदाचित तितक्याच पद्धतीनं साथ देऊ शकतं. पण दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट आहे आणि भाजप आहे ते देखील म्हणतात की शिंदेची शिवसेना म्हणते की आम्ही मराठी आहोत. त्यामुळे आता ही निवडणूक कशी पुढे जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. हो, बरोबर. आणि सुमित, अजून एक विषय होता की मुंबई म्हणजे इतर ठिकाणी सुद्धा हे दोघं एकत्र लढतायत, पण मुंबई त्यांच्याकरता फार महत्वाची आहे आणि तीच प्रतिष्ठेची भाजप आणि शिवसेनेनं सुद्धा केलेली आहे. तर भाजप शिवसेनेची ताकद आणि हे बिनविरोधचं सगळं प्रकरण याच्या पुढे टिकाव कितपत लागेल असं वाटतं? बिनविरोध उमेदवार निवडून आले ते मुंबई बाहेर, मुंबईमध्ये तशी स्थिती निर्माण झाली नाही. मुंबईतही त्याचे प्रयत्न झाले असावेत, पण मुंबईमध्ये अनेक उमेदवार अपक्ष देखील आहेत आणि प्रत्येक उमेदवाराला पाठीशी घेणं शक्य नाहीये. कारण 2000च्या वर उमेदवार या 227 वार्डासाठी निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये ती शक्यता कमी झाली, मावळली आणि आता पूर्णपणे ती संपलेली आहे. पण मुंबईमध्ये आता जसं भाजपानं ग्रामपंचायत पासून ते थेट केंद्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी सत्ता स्थापन केली आहे. पण आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका ही मुंबई आहे आणि या मुंबईवर प्रत्येक पक्षाचा विशेष जीव आहे. प्रत्येक पक्षाला ही मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी असे वाटतं, कारण एखाद्या राज्यापेक्षा जास्त अर्थसंकल्प दर वर्षाचा या मुंबईचा असतो आणि म्हणूनच
या मुंबईमध्ये प्रत्येक जण सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण ठाकरेंचा जीव विशेष मुंबई महानगरपालिकेत आहे, कारण पहिली महानगरपालिका जी ठाकरेंना मिळाली ती मुंबई महानगरपालिका. याच मुंबईतून शिवसेनेची सुरुवात झाली. याच मुंबईवर ठाकरेंनी प्रत्येक वेळेला ज्या ज्या काही आक्रमण झाली किंवा आक्रमण म्हणण्यापेक्षा इतर परकीय राज्यांचे जेव्हा प्रस्थ वाढत होतं किंवा परकीयांचं जेव्हा प्रस्थ वाढत होतं त्यावेळेला मराठीचा मुद्दा घेऊन ठाकरेच पुढे आलेले होते. आणि म्हणून या सोन्याची ही कोंबडी नाही तर सोन्याचं हे पोपट आहे आणि या सोन्याच्या पिंजऱ्यातलं पोपट आपल्याकडेच राहावं. बरोबर हे वाटत बरोबर असतं काय. अगदी. सुमित, आपण असेच बोलत राहूया, अधिक माहिती तुझ्याकडनं घेत राहू. तुर्तास आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि काही क्षणात पुन्हा भेटू.